मंडळी, तुम्ही सुद्धा कळिंगड खाऊन कळिंगडच्या साली फेकून देता, तर आज आपण बाजारात मिळतात तशाच या कळिंगडच्या सालीपासून टुटी फ्रुटी बनवणार आहोत। या टुटी फ्रुटी आपण बऱ्याच पदार्थांमध्ये वापरतो, जसं आईस्क्रीम, फालुदा, केकमध्ये वापरतो, फ्रूट कस्टर्डमध्ये वापरतो, इतर बऱ्याच पदार्थांमध्ये हे टुटी फ्रुटी वापरले जातात आणि ते आपल्याला वापरायचे असतील, घालायचे असतील तर त्यासाठी आपण बाजारातनं घेऊन येतो। तर आज आपण या रंगीबिरंगी टुटी फ्रुटी घरच्या घरी खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे कळिंगडच्या साली घेतलेल्या आहेत। आता याची जी वरची साल असते ना हिरवी, ती काढून टाकायची आणि त्यानंतर या पद्धतीने असे हे बारीक बारीक याचे तुकडे करायचे। ह्या टुटी फ्रुटी खायला खूपच चवीला मस्त लागतात। या पद्धतीने हे बघा असं एकदम बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत। हे बघा, वरचा हिरवा भाग आहे तो काढून टाकायचा आणि त्यानंतर उरलेल्या सालीचे असे हे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। जितके जमतील तितके बारीक बारीक करून घ्यायचे, जास्त मोठे करायचे नाहीत, नाहीतर ते सुकायला सुद्धा जास्त वेळ लागतात। शिवाय टुटी फ्रुटी हे लहानच असतात, यासाठी अशा लहान आकारामध्ये सगळ्या चिरून घ्यायच्या। हे बघा या पद्धतीने दिसतायत पण मस्त बघा। आता आपण या रंगीबिरंगी सुद्धा बनवणार आहोत, शिवाय चवीला एकदम भारी लागतात। मुलांना सुद्धा टुटी फ्रुटी खूप आवडतात। केकमध्ये घालू शकतात, मिनी केक बनवला त्यामध्ये घालू शकतात, खिरीमध्ये सुद्धा घालतात, बरेच जण केकमध्ये घालतात, शिवाय फ्रूट कस्टर्ड, फालुदा, आईस्क्रीममध्ये सुद्धा वापरले जातात। हे बघा सगळे टुटी फ्रुटीसाठी मी हे कळिंगड बारीक बारीक याच्या साली कापून घेतलेले आहेत। यानंतर इथे मी पाणी गरम करायला ठेवलंय। 2 मोठे ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं, म्हणजे हे कळिंगडचे आपण तुकडे कापून ठेवलेत ना ते बुडतील इतपत। यानंतर हे कापलेलं कळिंगड आहे ते यामध्ये घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि याला एक चांगली उकळी काढून घ्यायची। छान अशी याला एक उकळी आलेली आहे। आता याला फ्लेवर येण्यासाठी 3-4 थेंब आपल्याला व्हॅनिला एसेन्सचे घालायचे आहेत। यामुळे टुटी फ्रुटीला छान चव येते, एकदम मार्केट स्टाईल आपली ही टुटी फ्रुटी बनते। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला हे ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। 15 ते 20 मिनिटं मी छान शिजवून घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता मस्त असे ट्रान्सपरंट झालेले आहेत, अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत। हे बघा छान असे शिजलेले आहेत। आता हे आपण काढून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम बंद केली आहे। एका भांड्यावर अशी ही चाळणी ठेवायची आणि त्यावर ही टुटी फ्रुटी आहे ते अशी घालायची, म्हणजे यामधलं पाणी सगळं आपल्याला काढता येईल आणि असं पसरून ठेवायचं 2-3 मिनिटं। हे बघा मस्त असे ट्रान्सपरंट झाले आहे, पाणी पाहू शकता खाली भांड्यामध्ये आहे। ही चाळणीवर असेच टुटी फ्रुटी 2-3 मिनिटं ठेवून देऊया। आता याच कढईमध्ये मी घालते 1 वाटी साखर। आता साखर इतपत घालायची, आपली टुटी फ्रुटी गोड होईल इतपतच साखर घालायची आहे। यानंतर यामध्ये 2 वाटी सारख्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून चांगली याला उकळी काढून घ्यायची आहे। आपल्याला याचा एकतारी पाक नाही बनवायचा आहे, आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे। जसं आपण गुलाबजामसाठी पाक बनवतो ना त्या पद्धतीने हे साखरेचं पाणी बनवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे मी फास्ट ठेवली आहे। याला चांगली एक उकळी आली की यानंतर यामध्ये हे टुटी फ्रुटी घालायचे, मिक्स करून घेऊया आणि याला एक चांगली उकळी काढून घेऊया, म्हणजे हा साखरेचा रस आहे, साखरेचं पाणी आहे ते या टुटी फ्रुटीमध्ये आतपर्यंत जाईल आणि टुटी फ्रुटी छान असे गोडसर बनतील। याला एक चांगली उकळी काढून घ्यायची, मिक्स करून घेऊया। हे टुटी फ्रुटी आधीच आपण शिजवून घेतल्यामुळे आता याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही। 1-2 मिनिटं चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आहे, झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी असंच ठेवायचं आहे, म्हणजे छान असा रस साखरेचा आतपर्यंत जातो। यानंतर अशा वाट्यांमध्ये ही टुटी फ्रुटी काढून घ्यायची, पाणी काढून टाकायचं आणि या पद्धतीने अशी ही टुटी फ्रुटी काढून घ्यायची। आता तुम्ही किती रंगाच्या बनवणार आहात त्या पद्धतीने तुम्ही असे ताटामध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये आवडीचा कलर घालायचा आहे। तर इथे मी सुरुवातीला घातलेला आहे ऑरेंज कलर, म्हणजेच नारंगी कलर। आता तुम्हाला ज्या रंगाचे हवे असतील त्या रंगाचे तुम्ही बनवू शकता। यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये हिरवा रंग घातला आहे। आता हे सगळं कसं आहे ना मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने, म्हणजे रंग चांगला यामध्ये उतरतो। त्यानंतर घातलाय लाल कलर आणि आता घालते पिवळा कलर। हे सगळे रंग असे मिक्स करून घ्यायचे। तुम्ही 2 रंगामध्ये बनवणार असाल किंवा 3 रंगामध्ये बनवणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही रंगाचा वापर करू शकता। आता अजून हे टुटी फ्रुटी उरल्या होत्या, आता दुसरा कलर कुठला घालायचा म्हणून मी बीटरूटचा ज्यूस आहे ना तो करून घेतलाय आणि यामध्ये घातलेला आहे। हे बघा हे पण मिक्स करून घेतलाय। 5 वाट्यांमध्ये 5 कलरच्या टुटी फ्रुटी अशा सेट करून ठेवल्यात। आता आपल्याला हे 2 ते 3 तासासाठी असंच ठेवायचं, म्हणजे रंग चांगला यामध्ये उतरला जातो। यानंतर गाळून घ्यायचं आहे आणि एखाद्या ताटामध्ये
किंवा वेगवेगळ्या छोट्याशा डिशमध्ये तुम्ही अशा या काढून सुकवून घेऊ शकता। तर सगळ्या अशा काढून घ्यायच्या। याचा रंग अजिबात लागत नाही, कारण आपण 2-3 तास असंच ठेवल्यामुळे रंग चांगला याला आलेला आहे। सगळ्या टुटी फ्रुटी गाळून घ्यायच्या गाळणीने आणि त्यानंतर या पद्धतीने अशा पसरवून ठेवायच्या आहेत। पहा काय मस्त रंगीबिरंगी टुटी फ्रुटी दिसत आहेत। आता या सुकवण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात। तुमच्याकडे जर कडकडीत ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये डायरेक्ट ठेवू शकता। यानंतर काय करायचं, 5-6 तास ठेवायचे आणि याला उलटून पालटून घ्यायचे, म्हणजे चमच्याने हळूवारपणे खालीवर करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बाजूनी त्या चांगल्या कोरड्या होतील। 2 दिवस तुम्ही फॅन खाली सुद्धा या सुकवू शकता। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे 2 दिवस मी वाळून घेतले, रात्रभर फॅन खाली आणि त्यानंतर 4-5 तास मी उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या। मस्त अशा सुकलेल्या आहेत। पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे। मार्केटमध्ये मिळतात ना अगदी त्याच पद्धतीच्या टुटी फ्रुटी आपण या खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवलेल्या आहेत। मी इथे 5 रंग वापरलेले आहेत, त्यामुळे हे मस्त असे रंगीबिरंगी टुटी फ्रुटी दिसत आहेत। तुमच्याकडे 2 रंग असतील तर ते घातले तरी सुद्धा चालतील, काहीच हरकत नाही। आता ह्या टुटी फ्रुटी आहेत ना, ह्या पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत। आता हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही हे, किंवा बाहेर सुद्धा ठेवले ना तरी अजिबात खराब होत नाही। 2 ते 3 महिने बाहेर ठेवा, किंवा जास्त दिवस ठेवायचे असतील, वर्षभरासाठी साठवायचे असतील तर एअरटाईट कंटेनरमध्ये हवाबंद डब्यामध्ये एकदम कोरडा डबा बरणी घ्यायची आणि त्यानंतर या पद्धतीने भरून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। 1 ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही, एकदम मस्त असेच्या असे राहतात। यानंतर तुम्ही फालुदामध्ये, आईस्क्रीममध्ये, केकमध्ये, फ्रूट कस्टर्डमध्ये याचा वापर करू शकता। आहे की नाही साधी सोपी पद्धत? पाहू शकता किती मस्त दिसत आहेत। आता उन्हाळा सुरू आहे, कळिंगड सगळ्यांच्याच घरी येतं, तर कळिंगड खाऊन झाल्यानंतर त्याच्या साली न फेकता या पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्केट स्टाईल घरच्या घरी हे सोप्या पद्धतीने टुटी फ्रुटी बनवा आणि स्टोर करून ठेवा आणि गरज वाटेल तेव्हा त्याचा वापर करा। तुम्ही सुद्धा मंडळी या पद्धतीने करून बघा आणि आजची रेसिपी ही कुठून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आजची ही आगळी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत, आपल्या परिवारासोबत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा कळिंगड आणून साली फेकून न देता या पद्धतीने अशाच टुटी फ्रुटी बनवू शकतील।